मी संजीवीताई बारमुळे प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष। आज आम्ही दिव्यांगाच्या विविध मागण्या घेऊन कलेक्टर कार्यालयासमोर आंदोलनाला बसलेलो आहोत। त्या मागण्या म्हणजे अशा आहेत की शासन निर्णयाप्रमाणे आमदार खासदार निधी जो वर्षाला 30 लाख असतो तो खर्च केला जात नाही, तर ती कलेक्टर साहेबांनी तात्काळ त्यांना आदेश द्यावे। दिव्यांगाचा जो नियोजन समितीचा निधी असतो 1% तो खर्च केला जात नाही। दिव्यांगाचा 5% जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत इथं निधी असतो तोही खर्च केला जात नाही। अंत्योदय योजनेमध्ये दिव्यांगाचं समायोजन केलं जात नाही। तर आणि ज्या काही नियोजन समिती आहे, समजा कलेक्टर कार्यालयाच्या असतील, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, तहसील कार्यालय असेल, संजय गांधी नियोजन असेल, त्या समितीवरती आतापर्यंत दिव्यांगाची कुठल्याही समितीवर निवड झालेली नाही। आणि निवड झाली नसल्यामुळे दिव्यांगाचे व्यथा काय आहेत तिथं मांडणारा जोपर्यंत व्यक्ती नसणार आहे तोपर्यंत दिव्यांगाचं हित होणार नाही। तर आता अधिवेशन साहेब चालू आहे, त्या अधिवेशनामध्ये आतापर्यंत तुम्ही बघताय दिव्यांगाची व्यथा आतापर्यंत कुणी मांडलेली नाही। असं का? जर आम्हाला दिव्यांगाला आमदार खासदार निवडून द्यायचा अधिकार आहे, मग या नेत्यांनी सुद्धा विधान भवनामध्ये असेल, अधिवेशनामध्ये असेल, आमच्या दिव्यांगाच्या बऱ्याच मागण्या आहेत त्या आतापर्यंत मंजूर झालेल्या नाहीत। मग शासन निर्णयच काढलाय, मग शासन निर्णयाची जर अंमलबजावणी होत नसेल तर या अधिकाऱ्यावर कारवाई केली पाहिजे। म्हणून आज आम्ही इथं आंदोलनाला बसलेलो आहोत। तर आमची विनंती आहे, दर अधिवेशनाच्या वेळी आम्ही आंदोलन करतो, रस्त्यावर बसतो आमच्या मागण्यासाठी, असं किती दिवस बसायला लावणार आहे? आमच्या दिव्यांगाचे विभाग 23 प्रकारचे दिव्यांग इथं आलेले आहेत। दर वेळेला मागणीसाठी आमच्या दिव्यांगाला कार्यालयासमोर बसावंच का? जर शासन निर्णयाप्रमाणे त्या स्तरावर दिव्यांगाच्या ज्या मागण्या आहेत GR प्रमाणे त्या मंजूर जर झाल्या तर आम्हाला इथं बसायची गरज नाही। मग हे असं का होतं? मग आमच्या दिव्यांगाची तुम्ही हेळसांड करता का? आमदार बच्चू कडूंच्या माध्यमातून, माझे आमदार जे आहेत त्यांच्या माध्यमातून अनेक वेळा प्रश्न मांडण्यात आले, त्याच्याची काही पूर्तता झाली नाही का? हो, होती ना। काय करतात, आम्ही मध्ये बघितलं की आकाशवाणी आमदार निवास ताब्यात घेतलं, नागपूरला आंदोलन केलं, वारंवार आम्ही आंदोलन करतोय। मग मंत्रिमंडळ येतं, आश्वासन देतं आणि त्याच्यावर बैठका बसवू म्हणतं आणि काहीतरी तुटपुंज। आता बघितलं 6,000 पेन्शन आम्ही मागत होतो, तर 6,000 पेन्शन वरनं कुठे 1,000 रुपये वाढवले, आता 1,000 रुपये वाढवले 2,500 झाले। परंतु हे 2,500 दिव्यांगापर्यंत देण्यासाठी त्यांनी परत काय केलं की आधार कार्ड आणि UDID कार्ड त्याला लिंक करा। बऱ्याच दिव्यांगाला काही या गोष्टी माहित नाहीत आणि माहीत झाल्यानंतर ज्यावेळी दिव्यांग ऑनलाईन करतं आणि संजय गांधी ऑफिसला देतं, तर त्या ऑफिसमध्ये त्यांनी काय करायला पाहिजे की ज्या दिव्यांगानं दिलेला आहे तर त्याची एक पोच दिली पाहिजे। परंतु असं जमा करतात काय होतं आणि नंतर ज्यावेळी पुढच्या महिन्यात विचार केले ती दिलंच नाही म्हणतात। आता जिल्हाधिकारी कार्यालयातून बोलण्यात आलं तुम्हाला? आलं की आमचं हे निवेदन आम्ही जिल्हाधिकारी साहेबाला देणार आहे, कारण की साहेब आतापर्यंत आम्ही आंदोलन बरीच केली परंतु आतापर्यंत याच्यावर काही चर्चा झाली नसल्यामुळं आज आम्हाला आमचं जे पालनहार म्हणायचं जिल्हाधिकारी साहेबांनीच आमचं निवेदन घ्यायचंय आणि त्याच्यावर चर्चा करायची।